नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण एका कवितेचा अभ्यास करणार आहोत. त्या कवितेचं शीर्षक आहे रे थांब जरा आषाढ घना आणि कवी आहेत कवी बा भ बोरकर. सुरुवातीला आपण कवीचा परिचय करून घेऊया. कवी बा भ बोरकर यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1910 आणि मृत्यू 8 जुलै 1984. गितार, चैत्र पुनव, चांदणवेल, कांचन संध्या, अनुरागिणी, प्रियदर्शिनी इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांची साहित्य संपदा बघा. 1933ला मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात प्रतिभा या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन. 1934 बडोद्यातील वाङ्मय परिषदेच्या अधिवेशनात तेथे कर माझे जुळती या काव्य गायनाने कवी म्हणून ख्याती. अनेक कविता संग्रहसुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. आता काव्येतर साहित्य निर्मिती पाहायची झाली तर एकूण 6 अनुवाद, 2 कथासंग्रह, 4 कादंबऱ्या, 10 कोकणी साहित्यकृती, 4 ललित लेख संग्रह, काही चरित्रात्मक प्रबंध आणि इतर काही संपादित काव्यसंग्रह अशी त्यांची साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. आनंदयात्री बा भ बोरकर यांना बाकी बाब अशा टोपण नावानं संबोधलं जातं. त्यांना मिळालेले पुरस्कार पहा. 1967ला शासनाकडून पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झाला आणि 1981ला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या सासाय या कोकणी भाषेतील कविता संग्रहाला मिळाला आणि गोवा मुक्ती आंदोलनातील योगदानासाठी ताम्रपट प्रदान. बोरकर व त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये बघा. बाळकृष्ण भगवंत बोरकर हे सौंदर्यवादी कवी. गोमंतक भूषण कवी बोरकर कवितेची स्थिर केंद्रे निसर्ग व प्रेम. निसर्गाशी तादात्म्य तसेच सूक्ष्म निरीक्षण शक्ती असलेले कविवर्य बोरकर. साहित्यात रंग, शब्दचित्रे उत्तमरित्या त्यांनी साकारली आहेत. नादलुब्धता हा एक उल्लेखनीय विशेष. आणखीही त्यांची काही वैशिष्ट्य आपण कवितेमध्ये पाहणार आहोत. आता ही जी कविता आपण अभ्यासणार आहोत ती पादाकुलक या नावाच्या वृत्तामध्ये कवीनं बांधलेली आहे. त्या पादाकुलक वृत्ताविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया. पादाकुलक वृत्त. वृत्त म्हणजे काव्याचं व्याकरण, त्याला वृत्त असं म्हटलं जातं. जुन्या काळी कवीवरती काही बंधनं असायची की विशिष्ट वृत्तामध्येच तुमची कविता बांधलेली असली पाहिजे, अशा प्रकारची ती बंधनं होती आणि तशा बंधनातूनच कदाचित कवीनं ही कविता मांडलेली असावी. रे थांब जरा आषाढ घना ह्या कवितेत पादाकुलक हे मात्रावृत्त आहे. आता वृत्त ही 2 प्रकारची असतात. एक प्रकार आहे अक्षरगणवृत्त आणि दुसरा आहे मात्रावृत्त. तर त्यापैकी मात्रावृत्तामध्ये कवीनं हे कवीचं लेखन केलेलं आहे. ह्याच्या प्रत्येक चरणात 16 मात्रा असून 8 व 8 मात्रांची अशी पद्माची 2 आवर्तने येतात. आता पद्म म्हणजे कमळ. ही आवर्तनं जी आहेत ती 2 प्रकारची असतात मात्रावृत्तामध्ये. एक म्हणजे पद्मावर्तनी आणि दुसरा प्रकार आहे भृंगावर्तनी. आता पद्म म्हणजे त्याला 8 पाकळ्या कमळाला असं म्हणतात. तर त्या 8 पाकळ्यांवरून पद्म हे नाव पडलेलं आहे. तसं इथं 8-8 अशी मात्रांची 2 आवर्तनं आपल्याला पाहायला मिळतात. ही पद्मावर्तनी समजाती आहे. तर समजाती याचा अर्थ दोन्ही ठिकाणी समान म्हणजे 8 आणि 8 असाच तो मात्रा गट पडतो. जर हा गट वेगळ्या प्रकारचा असला म्हणजे 2-8-6, 6-8 वगैरे असा असता तर त्याला विषमजाती असं म्हटलं गेलं असतं. आणि या कवितेला एक प्रकारची त्यामुळं गेयता आलेली आहे. आता आपल्याच कवितेतली
ह्या ओळींचं इथं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे बघा. कोमल पाचूचीही शेते प्रवाळ माती मधली अवते. नित्य परिचयातील उदाहरण आपल्याला जर पाहायचं झालं तर बालकवींची जी फुलराणी कविता आहे तिचं उदाहरण आपण देऊ शकतो. हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. आता इथं शेवटच्या ओळीचं काही स्पष्टीकरण केलेलं आहे बघा, की 1, 2 वगैरे असे आकडे खाली लिहिलेले आहेत. ते काय आहेत तर ते मात्रा गटांचे आहेत. म्हणजे ते दीर्घ अक्षर असेल तर त्याला 2 मात्रा आणि लघु अक्षर असेल तर त्याला 1 मात्रा दिली जाते. तर त्या पद्धतीनं प्रत्येक अक्षराखाली ते मात्रांचे उल्लेख केलेले आहेत, आकडे लिहिलेले आहेत आणि त्यांची बेरीज जी आहे तर ती 8-8 अशी होते. आता हा जो मात्रा गट आहे तो मात्रा गट कसा ठरवला जातो थोडक्यात आपण त्याची ओळख करून घेऊया, कारण आपल्याला कविता तर पाहिजेच आहे, पण एक कवितेचा वृत्ताचा भाग म्हणून थोडक्यात मी त्याची माहिती आपल्याला देते. तर हे गट म्हणजे जिथं ते चरण म्हणताना, कवितेची ती ओळ म्हणताना आपण जिथं थांबतो किंचित, ती थांबण्याची जागा त्याला मात्रा गट असं म्हटलं जातं. आता बघा, फुलराणी ही खेळत होती. म्हणजे फुलराणी ही असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण किंचित थांबतो आणि खेळत होती हे शब्द आपण नंतर उच्चारतो. मग जिथं आपण सुरुवातीला थांबलो ती थांबण्याची जी जागा तिथं एक मात्रांचा गट बनतो आणि हा मात्रा गट 8 या मात्रांनंतर थांबतो आणि पुढच्या मात्रा आहेत 8, म्हणून 8-8 असा मात्रा गट